नमस्कार मित्रांनो, ग्रो विथ गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तर बघा, आपली ही सुपर ट्रेंड सायलेंट किलर स्ट्रॅटर्जी आहे. मी मागं एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ते आपले पूर्ण 8 स्टॉक आहे, त्यावरती खूप चांगल्या प्रकारे काम करते. मागं मी जे तुम्हाला टाकलं होतं ते रिलायन्स स्टॉकच्या रिलेटेड टाकली होती. तुम्ही तिला चांगला प्रतिसाद दिला. 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशो होता तिचा. तर आता ही स्ट्रॅटर्जी, या पुढचा स्टॉक आहे टायटन या स्टॉकमध्ये चांगल्या पद्धतीने काम करते. तुम्हाला माहीतच असेल स्ट्रॅटर्जी काय आहे. स्ट्रॅटर्जी ही सुपर ट्रेंड रिलेटेड स्ट्रॅटर्जी. ही स्ट्रॅटर्जी कशी वापरावी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. स्ट्रॅटर्जी कशी वापरावी, तुम्हाला डिसिप्लिन ही सर्वात महत्त्वाची आहे. स्ट्रॅटर्जी म्हणजे नुसते स्ट्रॅटर्जी असून काय फायदा नाही, आणि नुसते डिसिप्लिन असून बी काय फायदा नाही. दोन्हीचं कॉम्बिनेशन जेव्हा असेल तेव्हाच तुम्ही ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल होऊ शकता. तिसरा पॉईंट बघूया, स्ट्रॅटर्जी कुठल्या मार्केटसाठी आहे. मित्रांनो, स्ट्रॅटर्जी इक्विटी, फॉरेक्स आणि ऑप्शन हे सगळीकडे चालते. फक्त क्रायटेरिया सगळीकडे वेगवेगळं आहे. फॉरेक्समध्ये सुद्धा काही पेअर असे आहे, त्यामध्ये ती खूप चांगल्या प्रकारे काम करते. मी तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये ते पण व्हिडिओ तुम्हाला चांगल्या पद्धतीने अपलोड करून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या तर आता ही टायटन म्हणजे इक्विटीमध्ये स्टॉकमध्ये येईल. टायटन फ्युचर ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. टायटनच्या टाईम फ्रेम ही कोणती वापरावी. टाईम फ्रेम ही 30 मिनिटाची आहे. मी तुम्हाला मागं टाकला होता तो रिलायन्स स्टॉकचा, त्यामध्ये 15 मिनिट टाईम फ्रेम होती. ही जी टाईम फ्रेम आहे टायटनमध्ये, ही 30 मिनिटाची टाईम फ्रेम आहे. एंट्री रूल काय आहेत, ट्रेड कधी घ्यायचा, तर मित्रांनो हे बघून घ्या. एंट्री रूल काय आहे. मित्रांनो, एंट्री रूल म्हणजे सांगून देत तुम्हाला लगेच. हे बघा, समजा सुपर ट्रेंड तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. एंट्री रूल हे आपल्या रिलायन्सची जी स्ट्रॅटर्जी होती तशीच आहे, फक्त काही त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट आहे. मित्रांनो, मी तरीसुद्धा तुम्हाला जे नवीन असतील त्यांना समजावे अशा हेतून सांगणार आहे. हे बघा मित्रांनो, सुपर ट्रेंड म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. हा मित्रांनो, समजा सुपर ट्रेंडवरून असा आला आहे सुपर ट्रेंड, आणि आपण आता हे सेलच्या एंट्रीसाठी बोलतोय. आणि सुपर ट्रेंडने जर सेलचं इंडिकेशन दिलं म्हणजे सुपर ट्रेंड ही रेश लाल असणार सुपर ट्रेंडची, आणि हे मार्केट असं खालून वर जाणार. हे मार्केट असं खालून वर, एक मिनिट मी कलर चेंज करतोय म्हणजे तुम्हाला कळेल नीट. हे बघा, असं हे मार्केट खालून असं वर जाईल. आणि या सुपर ट्रेंडमध्ये आणि टायटनचा जो स्टॉक आहे त्याच्या चार्टमध्ये आणि सुपर ट्रेंडच्या रेसमध्ये कम से कम गॅप हा 30 पॉईंटचा गॅप पाहिजे. किती पॉईंट? 30 पॉईंट. 30 पॉईंटचा गॅप असल्यावर तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. स्टॉप लॉस हा तुमचा 30 पॉईंटचा आहे. टेन्शन घेऊ नका मित्रांनो. या रिलायन्स स्टॉक हा जवळपास 4,000वर ट्रेड करतोय, त्यामुळे 30 ही क्वांटिटी जास्त वाटून नका देऊ. कारण की याचा जो लॉट आहे हा फक्त 175 क्वांटिटीचा आहे. आपण माग रिलायन्स घेतला होता, त्यामध्ये तुमचा लॉस किती? 10 पॉईंटचा लॉस होता, 10 किंवा 5 पॉईंटचा लॉस होता. तर त्या 10 पॉईंटचा लॉस होता कारण की तिथं क्वांटिटीसुद्धा ऑप्शनची क्वांटिटी 500ची होती, इथं 175 क्वांटिटी आहे. मित्रांनो, 30 पॉईंट हा ह्या स्ट्रॅटर्जीमध्ये मिनिमम स्टॉप लॉस आहे. तर तुम्हाला आपला सुपर ट्रेंड आणि मार्केटमध्ये 30 पॉईंटचा गॅप असला की तुम्हाला इथं सेलची एंट्री घ्यायची आहे. आणि हा 1:1 ट्रेड आहे. 30 रुपयाचं स्टॉप लॉस आणि 30 रुपयाचं टार्गेट. आणि आपण जे मागं स्ट्रॅटर्जीबद्दल बोललो होतो ते 1:3 होती. पण ही जी स्ट्रॅटर्जी याच्यामध्ये विनिंग रेट खूप जास्त आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सेलची एंट्री समजली असेल. मी आता तुम्हाला बायचं सांगतोय. तेव्हा मित्रांनो, बायमध्ये काय करायचं आहे तुम्हाला. आणि ही जी तुम्ही सेलची एंट्री घेणार आहे, एकदा जर तुम्ही सेलची एंट्री घेतली इथं असं मार्केट वर गेलं आणि सुपर ट्रेंडची रेस आणि याच्यामध्ये 30 पॉईंटचा गॅप आला, तुम्ही इथं सेलची एंट्री घेतली आणि तुम्हाला प्रॉफिट पण 1:1 मिळालं. पण नंतर मार्केट कधी ना कधी वर जाणार आहे. सुपर ट्रेंड या ज्या रेसला क्रॉस करणार आहे. दुसऱ्या वेळेस मार्केट याच्या रेशीच्या आणि याच्यामध्ये जर गॅप 30 पॉईंटचा आला, तुम्हाला ट्रेड घ्यायचा नाही. फक्त तुम्हाला एकदाच ट्रेड घ्यायचा आहे, तो लॉस हो किंवा प्रॉफिट हो. तुम्हाला दुसरा ट्रेंड डायरेक्ट जेव्हा मार्केट बायचं सिग्नल देईन सुपर ट्रेंड, तेव्हा तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला बायचा सिनारिओ सांगतोय. आणि मित्रांनो, तुम्हाला काही जरी नाही समजलं, तुम्ही मला प्रश्न विचारता कमेंट सेक्शनमध्ये, तुम्हाला पूर्ण
तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मला चांगले प्रश्न विचारले, मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. हे बघा, आता बायचं सांगतोय. बायचं बघायला गेलं तर मार्केट हा खालच्या साईडनं असं सुपर ट्रेंडची रेष ही हिरवी असणार आहे आणि मार्केटवरून येताना अशी लाल रेष, म्हणजे मार्केटवरून खाली येताना कसं कॅन्डल ह्या लाल असतात त्याच्यामुळे लाल घेतोय. हे बघा, तुम्हाला सेम जे सेलला होतं त्याच्या अपोजिट करायचं आहे. हे सुपर ट्रेंडची हिरवी रेष आणि मार्केटची लाल रेष, या दोन्हीमध्ये गॅप 30 पॉईंटचा पाहिजे. मार्केट इथं आला तुम्हाला बायची एंट्री घ्यायची आहे आणि 60 पॉईंट म्हणजे 30 पॉईंटचं तुमचं टार्गेट 30 पॉईंटचं असेल. तुम्हाला हे पूर्ण 60 पॉईंट कॅप्चर करायचे. आणि परत लक्षात घ्या, एकदा बायचं सिग्नल दिलं तुम्हाला एकदा बायच घ्यायचं आहे, डबल त्या सिग्नलमध्ये बाय घ्यायचं नाही. ते काम करतं पण तुमची ॲक्युरेसी कमी होईल. तुम्ही जे रूल्स आहेत ते मला विचारा, तुम्हाला नाही समजलं मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये 100% त्याचं उत्तर देणार आहे. तुम्हाला डायरेक्ट एकदा बाय घेतलं, तुमचं प्रॉफिट आलं, तुम्हाला डायरेक्ट बाहेर निघायचं आहे. डायरेक्ट तुम्ही नंतर सेलचा ट्रेड बघायचा आहे. समजलं असेल मित्रांनो? नसेल समजलं तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही 100% विचारू शकता. आणि मित्रांनो, याच्यामध्ये आता खालचा पॉईंट बघून घ्या. एंट्री रूल काय ते तुम्हाला मी सांगितलं आहे. एक्झिट रूल काय आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. एक्झिट कधी करायचं, जी आपली समजा ही सुपर ट्रेंडची रेष आहे, मार्केटवरून असं खाली येत आहे, इथं तुम्ही एंट्री घेतली, मार्केटमध्ये सुपर ट्रेंडमध्ये गॅप होता 30 पॉईंटचा, तुम्ही एंट्री घेतली, पण काही कारणास्तव ट्रेडिंग मानल्यावर तुम्हाला स्टॉप लॉस घ्यावाच लागेल. जर तुम्ही स्टॉप लॉस घेतला नाही तर तुम्ही कोणताही मोठा ट्रेडर बघा, ते स्ट्रिक्ट त्यांचे डिसिप्लिन फॉलो करतात, स्टॉप लॉस घेतात, तेव्हाच ते मंथ एंड इयर एंडला प्रॉफिटेबल असतात. हे का मित्रांनो, तुम्ही इथं एंट्री घेतली 30 पॉईंटला, तुमचा SL झाला, तुम्ही इथं लगेच SL घ्या. तुम्ही जास्त हुशार करशाल तर मग आतापर्यंत तुम्ही जे मार्केटमध्ये लॉस करत आलेले तोच लॉस करणार आहे डबल. तर तुम्हाला एंट्री रूल पण समजले आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो 1:1 आहे आणि विनिंग रेट हे 75%. म्हणजे 10 ट्रेडमध्ये तुम्हाला 70 धरतोय, पण मी ते 75 बॅक टेस्टनुसार. तेव्हा मित्रांनो, 10 ट्रेडमध्ये 7 ट्रेड तुमचे प्रॉफिटेबल राहणार आहे आणि तुमचे 3 ट्रेडमध्ये फक्त लॉस होणार आहे. 3 पण नाही होणार आहे, पण मग तुम्ही 3 धरा. तुमचे 10 ट्रेड मागं 3 ट्रेड लॉस होणार आहे आणि 7 ट्रेड हे प्रॉफिटेबल राहणार आहे. ही स्ट्रॅटर्जी कोणासाठी योग्य आहे? तर मित्रांनो, ही स्ट्रॅटर्जी कोणासाठी योग्य आहे? ही स्ट्रॅटर्जी बिगिनरसुद्धा यूज करू शकता. म्हणजे जे आत्ता सध्या मार्केटमध्ये नवीन आहे त्यांच्यासाठी ते खूप चांगली आहे. तुम्ही मार्केटमध्ये इकडं तिकडं डोकं लावायचं तुम्हाला काम नाही आहे. हे बघा मित्रांनो, मार्केटमध्ये असं नाही का तुम्ही लय शिकले तरच तुम्ही पैसे बनवता. जास्त शिकले तर तुम्हाला जास्त अजून ताण होणार, कारण की तुम्हाला हे इंडिकेटर सांगणार सेल, दुसरं इंडिकेटर सांगणार बाय, त्यामध्ये तुम्ही खूप गोंधळून जाशाल. त्यामुळे मार्केटमध्ये जेवढं कमी ज्ञान आहे तोच माणूस जास्त पैसे कमवू शकतो. म्हणजे नवीन बिगिनरसुद्धा कमवू शकता. इंटरमिडिएट म्हणजे त्यांना थोडं माहिती आहे ते सुद्धा ही स्ट्रॅटर्जी यूज करू शकता आणि एक्सपिरियन्स ट्रेडरसुद्धा ही स्ट्रॅटर्जी यूज करू शकतात. मित्रांनो, तुम्ही बॅक टेस्ट करून पहा, तुम्हाला चांगले रिझल्ट मिळणार आहे. आणि तुम्ही कुठंसुद्धा अडला तर तुम्ही मला 100% कमेंट करा, मी तुम्हाला 100% त्याचं उत्तर देणार. शेवटचा पॉईंट आणि सगळ्यात महत्त्वाचा, कॅपिटल प्रोटेक्शन हा सर्वात मोठा नियम आहे. मित्रांनो, तुम्हाला मी आता इथं रिस्क रिवॉर्ड आपलं कॅपिटल किती लागेल ते सुद्धा सांगणार आहे. मित्रांनो, आपण ज्या रिलायन्सची स्ट्रॅटर्जी बघितली होती त्यामध्ये तुम्हाला 20,000 कॅपिटल लागत होतं. यामध्ये सुद्धा तुम्हाला जवळजवळ 20,000 कॅपिटल लागणार आहे. 20,000 कॅपिटल लागणार आहे तुम्हाला आणि तुम्हाला बॅकअप कॅपिटलसुद्धा ठेवावं लागणार आहे जवळपास 10,000 रुपये. तर मित्रांनो, 20,000 कॅपिटल तुम्हाला ठेवायचं आहे आणि बॅकअप कॅपिटल तुम्हाला 10,000 रुपये. जर एकदम चांगलं जर रिस्क रिवॉर्ड म्हटलं ना तर मित्रांनो, ही स्ट्रॅटर्जी रन करण्यासाठी तुम्हाला 25,000 रुपये तुम्ही ठेवा आणि बॅकला अजून 15,000 रुपये. तुम्ही 20 आणि 10 वर्षसुद्धा चालू शकता. पण ज्यांच्याकडे पैसे आहे ते ही स्ट्रॅटर्जी 25,000 तुम्हाला ट्रेड घ्यायला आणि 15,000 तुमचं मागं बॅकअप कॅपिटल. बॅकअप कॅपिटल कशासाठी? तुमचे लगातार 1, 2, 3 ट्रेड झाले तर तुमच्याकडे ट्रेड करण्यासाठी कॅपिटल पाहिजे.
त्यामुळे तुमच्याकडे एवढं कॅपिटल पाहिजे म्हणजे पाहिजे. नाहीतर तुम्ही का तुमच्याकडं मेन 20,000 रुपये राहतील, ते लगातार 3 ट्रेड लॉस झाला, तुमचं कॅपिटल होऊन जाईल 16-17,000 रुपये. तर तुम्ही 16-17,000 जर तुम्हाला परत ट्रेड घ्यायचा म्हणल्यावर तुम्हाला जास्त आउट ऑफ द मनी जावं लागेल. आणि ह्या स्ट्रॅटर्जीमध्ये तुम्ही जास्त आउट ऑफ द मनी जायचं नाही आहे. तुम्हाला 1:1 घ्यायचं आहे म्हणलं तुम्हाला जवळपास ॲट द मनी थोडं इन द मनी राहावं लागेल. तर स्ट्रॅटर्जीज आपलं तुम्हाला मी ऑप्शन कोणतं निवडायचं यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहे चांगला. त्यामध्ये तुम्हाला कळेल की तुमचं किती मार्केट गेल्यावर तुम्हाला किती प्रॉफिट होणार आहे. तुम्हाला न चार्ट पाहता सुद्धा तुमचं प्रॉफिट कॅल्क्युलेट करता येणार आहे आणि हे एंट्री घेण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो बघा, तुम्हाला मी लाईव्ह चॅटवर दाखवतोय. तेव्हा मित्रांनो आपली स्ट्रॅटर्जी टायटन स्टॉकमध्ये चालते. मित्रांनो सुपर ट्रेंड जर तुम्हाला माहीत नसेल, कोणी जर नवीन असेल अजून, तेव्हा हे इंडिकेटर सेक्शन आहे. इंडिकेटर सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही इथं सुपर ट्रेंड टाईप करू शकता. तेव्हा सुपर ट्रेंड 1 नंबरला चाललेलं आहे. तेव्हा मित्रांनो मी आधीच ॲड केलेलं आहे सुपर ट्रेंड. तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर लगेच सुपर ट्रेंड लागून जाणार आहे. आणि याची बाय डिफॉल्ट सेटिंग आहे 10-3, लेंथ 10, फॅक्टर 3 हे बाय डिफॉल्ट सेटिंग आहे. माझ्या दुसऱ्या काही स्ट्रॅटर्जी आहेत फॉरेक्समध्ये म्हणा किंवा दुसरीकडे म्हणा, त्यांची थोडी सेटिंग चेंज आहे. मी तुम्हाला येत्या काही व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे. तर एकदा चार्टवर थोडक्यात समजून घ्या तुम्हाला एंट्री कधी घ्यायची आणि एक्झिट कधी घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला जेणेकरून सोपं जाईल समजायला. मित्रांनो हे बघा, तुम्हाला एंट्री कशी घ्यायची आहे, 1 मिनटं मी हे हटवतोय. हे बघा, हा एकदा सुपर ट्रेंडने सेलचं सिग्नल दिलं. तुम्हाला अजिबात दुसरे जसे लोक सुपर ट्रेंडचा वापर करतात तसा करायचा नाही आहे. तसा केला तर तुमचे स्टॉप लॉस खूप जास्त होतो आणि रिस्क कुठं रिवॉर्ड कुठं तुम्हाला काहीच नियोजन समजणार नाही. एंट्री कुठं घ्यावा, हे सेल कुठं घ्यावा. मित्रांनो एक सोपी पद्धत आहे बघा. काय करायचं आहे तुम्हाला, हा जो सुपर ट्रेंड आहे ना, त्यांना सेलचं सिग्नल दिलं, तुम्हाला इथं अजिबात सेल घ्यायचा नाही. सेल कावा घ्यायचा आहे, ही सुपर ट्रेंडची रेस आणि हे सध्या मार्केट आहे, यामध्ये गॅप किती पाहिजे, 30 पॉईंटचा गॅप पाहिजे. इथं किती पॉईंटचा गॅप आहे हे बघा, 31 पॉईंटचा गॅप आहे. तुम्ही इथं सुद्धा घेऊ शकता. मी सध्या स्वतः 30 किंवा 32 याच्यामध्ये मार्केट आलं तर मी एंट्री घेतो, पण तुमच्यासाठी मी एकदम 30चं एक्झाम्पल घेणार आहे. हे बघा मार्केट ह्या इथं आलेलं आहे, इथं नाही, याच्या आधी इथं सुद्धा आलेलं आहे बघा. ही सुपर ट्रेंडची रेस आणि हे मार्केट किती 28 पॉईंट, म्हणजे मार्केट 30 पॉईंटच्या आत आलेलं आहे बघा. तर तुम्हाला ट्रेड कुठं घ्यायचा आहे, या इथं ट्रेड घ्यायचा आहे. तेव्हा इथं पहिलेच मी हे केलेलं आहे, पहिलेच आपण ठेवलेलं आहे. हे प्रॉफिट अँड लॉसचा हा जो चार्ट आहे हा तुमच्यासाठी लावलेला आहे, नाही तर याची गरज नाही. हे ज्या हिरव्या रेषा आहे ते म्हणजे प्रॉफिट आहे, लाल रेषा म्हणजे तिथं तुम्हाला लॉस झालेला आहे. पण काही असतात मान्य आणि त्यांना हा चार्ट नसल्याशिवाय समजत नाही, त्यांच्यासाठी मी हा चार्ट लावलेला आहे. बघा मित्रांनो, ही जी सुपर ट्रेंडची रेष आहे हा तुमचा एल आहे. इथं मार्केट आलं 30 पॉईंटच्या गॅपमध्ये आहे बघा. हे दोन्ही इथं 30 पॉईंट दिसत आहे बघा वर. हे 30 पॉईंटचं तुमचं एल आहे आणि तुमचं खाली इथं मिनिमम 30 पॉईंटचं टार्गेट आहे. मी हे टार्गेट जास्त केलेलं आहे, तुम्ही किती पण घेऊ शकता टार्गेट, याच्यावर काहीच नाही. हे बघा मित्रांनो, मिनिमम 30चा तुमचा लॉस आणि 1:1 टार्गेट घ्यायचं आहे. हे बघा 1:1 ह्या इथंच येते, झालं तुमचं टार्गेट कंप्लीट. आणि तुम्ही 1:1 आलं, तुम्ही जे तुमचा एल आहे हा तुमचा जिथं टार्गेट आहे तिथं एल तुमचा ट्रेल करून घ्या आणि खाली प्रॉफिट राईड करा. मित्रांनो तुम्हाला समजलं एंट्री आणि एक्झिटचा ट्रेडसुद्धा सांगतो तुम्हाला. 1 मिनटं बायचं पण पाहून घ्या. तेव्हा इथं तुम्हाला एवढ्या जागेत तुम्हाला लगेच तुमचा प्रॉफिट भेटून गेला. 1 मिनटं आहे बघा, ही जी सुपर ट्रेंडची रेस आहे हे मार्केट, या दोन्हीचा गॅप झाला किती 30 पॉईंटचा. तुम्ही इथं एंट्री घेतली या इथं तुमचा प्रॉफिट कंप्लीट झाला. तुम्हाला अजिबात इकडं दुसऱ्या हुशाऱ्या करायच्या नाही. मार्केट परत सुद्धा सुपर ट्रेंडच्या आणि मार्केटच्या मध्ये 30 पॉईंटचा गॅप झाला, त्यांनी परत सुद्धा एंट्री दिली आणि परत तुमचा जो प्रॉफिट झाला असता, पण तुमचा लॉंग टर्ममध्ये ही गोष्ट तुम्हाला काम करणार नाही, कारण की मी याच्यावर बॅक टेस्ट केलेली आहे. तुम्ही फक्त एकदा सेलचं इंडिकेशन दिलं, तुम्ही एकदा त्याच्यात सेलच घ्या. तुम्ही डबल सेल नका घेऊ. डबल सेल केव्हा घ्यायचा आहे तुम्हाला, तेव्हा मार्केट खाली आलं तुम्ही इथं प्रॉफिट घेतला ना, गच्ची बसून राहा, काही हुशार करूच नका अजिबात. हे बघा तुम्ही काय करायचं आहे मग, हे बघा इथं बायचं सिग्नल दिलं मार्केटने ह्या कॅन्डलला, तुम्हाला इथं बाय घ्यायचं आहे का, अजिबात तुम्हाला इथं बाय घ्यायचं. तुम्हाला बाय केव्हा घ्यायचं आहे, जेव्हा सुपर ट्रेंडची रेस
आणि मार्केट या दोन्हीत किती 30 पॉईंटचं अंतर पाहिजे. इथं किती पॉईंटचं अंतर आहे 37. तुम्हाला इथं अजिबात ट्रेड घ्यायचा नाही. तुम्हाला रिस्क रिवॉर्ड खराब करायचा नाही. तुम्हाला ट्रेड केव्हा घ्यायचा आहे जेव्हा आता मार्केट हे सुपर ट्रेंडची रेष इथं आहे आणि मार्केट समजा आहे बघा या इथं आहे 42 पॉईंट, म्हणजे अजूनसुद्धा तुमचा ट्रेड ऑन नाही आहे. तुमचा ट्रेड का ऑन होईल जेव्हा सुपर ट्रेंडची रेष आणि मार्केट या 30चा गॅप असेल. म्हणजे मार्केटनं तुमच्या या 30च्या गॅपमध्ये इंटर केलं, तुम्हाला इथे एंट्री घ्यायची आहे. तुम्ही इथे हे बघा हे सुपर ट्रेंड, अजून सुपर ट्रेंडची रेष आणि इथं 30 आणि ही जी रेष या दोन्हीच्या मध्ये जर मार्केट आलं, या दोन्हीच्या मधला गॅप 30 पॉईंटचा पाहिजे. मग तुम्हाला टार्गेट अजून 30 वरचे 30 पॉईंट 1:1चं तुम्हाला टार्गेट घ्यायचं आहे. एवढं समजलं असेल मित्रांनो. आता तुम्हाला सांगतो SL केव्हा घ्यायचं आहे बघा. तुम्हाला SLचं पण उदाहरण देतो. तेव्हा मित्रांनो इथं तुम्हाला मार्केटमध्ये आहे बघा ही सुपर ट्रेंडची रेष आहे आणि हा मार्केट यामध्ये किती या ट्रेंडची रेष आहे. इथून तर मार्केटमध्ये किती अंतर आहे जवळपास 35 ते 33 पॉईंटचं अंतर आहे. तुम्हाला इथे एंट्री नाही घ्यायची. तुम्हाला एंट्री केव्हा घ्यायची आहे जेव्हा मार्केटमध्ये आणि सुपर ट्रेंडमध्ये 30चा गॅप असेल. तर इथं डायरेक्ट गॅप कुठं आलेला आहे बघा या इथं 30 पॉईंटचा गॅप आला. आपण या हिरव्या कॅन्डलला एंट्री घेतली आणि इथं वर स्टॉप लॉस घेतला. स्टॉप लॉस घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर हा तुमचा मोठा लॉस होऊ शकतो. तर मित्रांनो स्ट्रॅटर्जी तर तुम्हाला समजली असेल. तुम्हाला काही जरी नसेल समजले तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला 100% त्याचं उत्तर देणार आहे. तेव्हा मित्रांनो आता ही स्ट्रॅटर्जी कशी काम करते हे म्हणजे तुम्हाला हिचे रिझल्ट बघून घ्या. तेव्हा हे तुम्हाला प्रॉफिट दिसत असतील मागं. इथं प्रॉफिट, इथं पण प्रॉफिट, इथं एंट्री भेटली, इथं पण प्रॉफिट. इथं हा एक लॉस आहे हे बघा. इथं एंट्री भेटली, इथं पण प्रॉफिट. हा इथं एक लॉस आहे, इथं सुद्धा प्रॉफिट, इथं 2 लॉस. हा इथं प्रॉफिट, इथं सुद्धा प्रॉफिट आहे, इथं सुद्धा प्रॉफिट आणि हा एक लॉस. हा एक लॉस, हा एक प्रॉफिट, हा लॉस, प्रॉफिट. म्हणजे हेवा मित्रांनो स्ट्रॅटर्जी खूप जास्त प्रॉफिटेबल आहे. तुम्हाला या ज्या रेड कलरच्या लाईन दिसतात आहे ना, म्हणजे तेवढ्याच तुमचं लॉस आहे, बाकी सर्व प्रॉफिट आहे. आता इथून मागं मी हा जो चार्ट आहे प्रॉफिट आणि लॉसचा हा टाकलेला नाही आहे. तर हे तुम्ही याच्या रेषावरून समजू शकता. ही बॅक टेस्टिंग कुठपर्यंत आहे 28 मार्च 2025 पासून आजपर्यंत ही बॅक टेस्टिंग आहे. बघा हे चार्ट खाली करतो, या रेषावरून समजून घ्या तुम्ही. या ज्या रेषा आहे हिरव्या रेषा म्हणजे तुमचे प्रॉफिटेबल ट्रेड्स आहे आणि ज्या लाल रेषा म्हणजे त्या तुमचा लॉस आहे. हे बघा मित्रांनो या लाल रेषा कुठं 1-2 जागेवर सुद्धा आहे फक्त. तर मी तुम्हाला सर्व कॅल्क्युलेशनसुद्धा सांगणार आहे मित्रांनो या सगळ्या रेषांचं. हे बघा 1:1 आहे, त्यामुळं प्रॉफिटेबल ट्रेड जास्त आहे. ही स्ट्रॅटर्जी ज्या लोकांसाठी चांगलं होऊ शकते ज्यांना प्रॉफिट जास्त लॉस पाहायची सवय नाही आहे. 1-2 लॉस आले का लगेच तुमचे प्रॉफिटेबल चालू होऊन जाते. तर मित्रांनो ही बॅक टेस्टिंग मी तुम्हाला सांगितलं किती 1 एप्रिल 2025 पासून तर 28 जानेवारी म्हणजे कालपर्यंत आहे. तर मी या पूर्ण याचे रिझल्ट पण सांगणार आहे तुम्हाला. हे बघा मित्रांनो मी रिझल्ट कॅल्क्युलेट करून ठेवलेले आहेत. हे बघा मित्रांनो गिवन डाटा म्हणजे आपण जे बघितलं ते सर्वांचा डाटा. या रेड लाईन म्हणजे लॉस आहे. पूर्ण रेड लाईन किती होत्या मागच्या एप्रिलपासून तर आतापर्यंत म्हणजे कालपर्यंत तुमचे पूर्ण लॉस ट्रेड किती आहे 14 ट्रेड लॉस झाले. आणि प्रॉफिटेबल ग्रीन लाईन म्हणजे प्रॉफिट. तुमच्या जवळपास 39 ट्रेड आहे ना हे प्रॉफिटेबली क्लोज झाले. रिस्क रिवॉर्ड रेशो जसा की मी तुम्हाला सांगितलं 1:1 आहे. टोटल ट्रेड 14 + 39 म्हणजे टोटल ट्रेड आहे 53 ट्रेड आहे. आणि विन पर्सेंटेज ॲक्युरेसी म्हणजे तुम्हाला स्ट्रॅटर्जीची ॲक्युरेसी कुठून आली ते बघून घ्या. हे बघा मित्रांनो विन पर्सेंटेज किती आहे टोटल विनिंग ट्रेड टोटल ट्रेड इज इक्वल टू 100. आणि हे कॅल्क्युलेशन म्हणजे तुम्हाला लास्टला येणार आहे तुमची स्ट्रॅटर्जी किती प्रॉफिटेबल आहे. मित्रांनो 73.58 आहे, पण मी तुम्हाला सांगितलं फक्त 10मधून 7च ट्रेड धरा. तुम्ही वरचे 3 पॉईंटसुद्धा धरू नका. 70% ॲक्युरेसी धरा. तुम्ही अजून मागचं बॅक टेस्ट केलं तुम्हाला 75% ॲक्युरेसी भेटणार आहे, पण तुम्ही 73% सुद्धा ॲक्युरेसी धरू शकता. 70 धरा जाऊ द्या. हा मित्रांनो
लॉस पर्सेंटेज फक्त 26% आहे. म्हणजे तुम्ही 10 ट्रेड घेतले तर त्याच्यातून फक्त तुमचे 2, 2.5 किंवा 3, जास्तीत जास्त 3 ट्रेडपर्यंत तुमचा लॉस होणार आहे. विनिंग स्ट्रीक येऊ शकत्या. तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये नका बघू. तुम्ही घेशाल एकदम 4 ट्रेड, त्यामधून तुमचे 2 व्हायचे लॉस आणि मग तुम्ही लगेच स्ट्रॅटर्जी सोडून द्याल. हे असं करू नका. तुम्हाला हे लाँग टर्ममध्ये काम करायचं आहे आणि रिस्क रिवॉर्ड हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला प्रॉफिट घ्यायचा आहे आणि लॉसला पण थांबायचं आहे आणि प्रॉफिटला पण थांबायचं आहे. रिस्क रिवॉर्ड इम्पॅक्ट 1:1 म्हणजे एक लॉस 1 युनिट मायनस, दुसरा प्रॉफिट ते लगेच तुमचा नील. हे बघा मित्रांनो, नीट म्हणजे 39 मायनस म्हणजे 39 ट्रेड प्लस हे 14 ट्रेड मायनस आहे म्हणजे तुमचे पॉझिटिव्ह ट्रेड किती आहे? 25. तुम्ही जर यामध्ये मिनिमम जर समजा 2, 2.5, 3,000चा जरी 3,000चा जरी तुम्ही 2,000चा लॉस धरा पर ट्रेड 2,000, तर तुमचे 50,000 रुपये होतात माहिती आहे का. तुमचं कॅपिटल किती लागलेलं आहे? फक्त 20,000च लागलेले ट्रेड घ्यायला. तुमचं 25 धरा, 25,000च तुमचं कॅपिटल ट्रेड घ्यायला लागलेलं आहे. तुमचं मागचं काय ते बॅकअप लागणार आहे. 20,000 जरी धरले तरी चालतं, पण मी तुम्हाला 5,000 एक्स्ट्रा सांगतोय. म्हणजे तुमचं किती 1 वर्षसुद्धा नाही, 9 महिन्यामध्ये तुमचं कॅपिटलच्या 300% झालं. तुम्ही 25,000 घेणार होते तर तुम्हाला डायरेक्ट किती त्याचे 50,000 भेटत आहे. म्हणजे 200% रिटर्न झाले डायरेक्ट. 25चे 50 झाले डायरेक्ट. 25चे 25 नाही, 25चे 50 झाले डायरेक्ट. म्हणजे तुमच्याकडे 25,000 होते, त्याच्यात 50,000 ॲड करा म्हणजे तुमचे टोटल झाले 75,000. किती? 9 महिन्यात फक्त. स्ट्रॅटर्जी स्ट्रॉंगली प्रॉफिटेबल आहे. थोडक्यात माहिती जाणून घ्या अजून. स्ट्रॅटर्जीची विन रेट आहे 73% आहे. तुम्ही 70%च धरा. 10मधून 3 ट्रेड तुमचे लॉस धरा, 7 ट्रेड तुमचे प्रॉफिटेबल धरा. लॉस रेट 26% आहे म्हणजे खूप कमी लॉस रेट आहे. आणि 1:1 जर तुमची स्ट्रॅटर्जी असली ना, तर त्यामध्ये तुम्हाला विनिंग रेट जास्तच पाहिजे आणि तो आपलं विनिंग रेट एकदम टॉपचं आहे. आणि तुमचं नीट प्रॉफिट आहे जवळपास +25 युनिट आहे. तुम्ही जसा रिस्क घेताल त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर 5,000 रिस्क घेतला तर हे अमाऊंट 25 × 5,000 म्हणजे तुमची अमाऊंट ही खूप चांगली मोठी होऊ शकते. तुम्ही जेवढा कमी रिस्क घ्याल तुमचे पैसे पण तेवढेच कमी लागणार आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये अजून एक चांगली गोष्ट आहे, तुम्ही फक्त 9 महिन्यात किती ट्रेड घेतलेले माहिती आहे का? तुमचे टोटल ट्रेड फक्त 53. म्हणजे तुमची ओव्हर ट्रेडिंगसुद्धा होणार नाही. तुमचे ब्रोकरेजसुद्धा जास्त लागणार नाही. तर मित्रांनो, ही स्ट्रॅटर्जी कन्सिस्टंट प्रॉफिट देणारी आहे. फक्त डिसिप्लिन प्लस तुमचा सेम रिस्क घ्यायचा आहे तुम्हाला ट्रेडमधून. तुम्ही असं अजिबात करू नका. मला हे सांगायचं राहिलं तुम्हाला. तुम्ही जर असं केलं, तुमचा 1 ट्रेड प्रॉफिटेबल झाला, 2 ट्रेड प्रॉफिटेबल झाले, तुम्हाला असं वाटतंय प्रॉफिट होतोय सारखा, आणि तुम्ही पहिल्या ट्रेडला 1,000 घेतला प्रॉफिट, दुसऱ्याला 1,000 प्रॉफिट घेतला, तुम्हाला असं वाटलं हे तर खूप चांगलं होतंय. तुम्ही तिसऱ्या ट्रेडला 5,000 लॉस, म्हणजे तुम्ही तिसऱ्या ट्रेडला 5,000 लॉस घेतला, तर तुमच्या मागच्या सर्व ट्रेडचं एकदम तुमचं रिस्क मॅनेजमेंट एकदम ठॉय होऊन जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक ट्रेडला तुम्ही सेम रिस्क घ्या. तुम्ही असं मित्रांनो, एक्स्ट्रा मिस्टेक आहे त्या तुम्हाला करायच्या नाही आहे. पॉसिबल मिस्टेक ट्रेडर्स मेक, म्हणजे ज्या ट्रेडर्स मिस्टेक करतात त्या तुम्हाला करायच्या नाही. ओव्हर ट्रेडिंग आफ्टर फ्यू विन्स, म्हणजे तुमचे काही ट्रेड जर विन झाले आणि तुम्हाला एकदम ओव्हर ट्रेडिंग म्हणजे तुम्हाला फोमो आला का आपणच मार्केट आहे ना, आपल्याला सगळं माहिती आहे, मग मार्केट तुमची अशी घाण घेणार आहे का ते तुम्हीसुद्धा विचार करू शकत नाही. इन्क्रीजिंग क्वांटिटी इमोशनली, म्हणजे तेच मी तुम्हाला पहिले सांगितलं, इमोशनली तुमचे 2-4 ट्रेड प्रॉफिटेबल गेले, तुम्हाला वाटायला लागलं अरे काय आपल्या हातात ब्रह्मास्त्र लागलेलं आहे. तसं अजिबात करायचं नाही. क्वांटिटी मॅनेज करायला शिकायची आहे. तुम्हाला रिस्क आणि रिवॉर्ड सर्व सोबत घेऊन चालायचं आहे. आणि तुम्हाला रिस्क रिवॉर्ड करायच्या टायमाला काही प्रॉब्लेम आला, तुम्हाला ह्या स्ट्रॅटर्जीमध्ये कोणताही प्रॉब्लेम आला, तुम्ही मला डायरेक्ट कमेंट करा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देणार आहे मित्रांनो. इग्नोरिंग स्टॉप लॉस किल द स्ट्रॅटर्जी, म्हणजे तुम्ही स्टॉप लॉस इग्नोर केला, तुम्हाला एखाद्या स्ट्रॅटर्जीचं असं झालं, एखाद्या ट्रेडमध्ये तुमचा स्टॉप लॉस घेतला आणि लगेच मार्केट तिथून वर गेलं. मित्रांनो, ह्या गोष्टी मार्केटमध्ये होणार आहे. तुम्हाला SL घ्यायचं आहे आणि टार्गेट घ्यायचं आहे, बाकी अजिबात दुसरीकडे डोकं लावायचं नाही. तुम्ही जर एखाद्या वेळेस पाहिलं, 2 वेळेस पाहिलं, तुमचा SL घेऊन जर मार्केट वर जात असेल, तुम्ही तिसऱ्या ट्रेडला थोडं थांबशान, त्या होऊ शकतं तो
ट्रेडसुद्धा प्रॉफिटेबल होईल, कारण की स्ट्रॅटर्जी लॉस देऊन तुम्ही थांबलेले आहे पण तो ट्रेड तुम्हाला प्रॉफिट देईल. पण एखादा ट्रेड असा देईल ना का तो तुमचं पूर्ण कॅपिटल टॉय करून टाकेल. त्यामुळे मित्रांनो रिस्क रिवॉर्ड हे याच्यामुळेच काम करत असतं. स्टॉप लॉस आपल्याला घ्यायचा असतो. तुम्ही स्टॉप लॉस जेव्हा घ्यायला शिकाल तेव्हाच तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर होणार आहे. मार्केटमध्ये हे इम्पॉर्टंट नाही तुम्ही किती वेळा प्रॉफिट घेतात, मार्केटमध्ये हे जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्ही लॉस टाईमवर घेता का नाही, तुमचा एल तुम्ही टाईमवर घेता का नाही. फिक्स एल एवढी ट्रेड, सेम क्वांटिटी, अवॉइड रिव्हेंज ट्रेड. म्हणजे तुम्हाला प्रत्येक ट्रेडमध्ये सेम ठेवायचं आहे, क्वांटिटी पण सेम ठेवायची आहे आणि रिव्हेंज ट्रेडिंग ही टाळायची. तुम्हाला अजिबात रिव्हेंज ट्रेडिंग करायची नाही. म्हणजे तुमचा स्टॉप लॉस झाला तुम्ही डबल ट्रेड घेणार, तुमचा स्टॉप लॉस झाला तुम्ही डबल ट्रेड घेणार, असं अजिबात करायचं नाही. तुम्हाला एकदा बायचं सिग्नल दिलं तुम्हाला बायचा ट्रेड घ्यायचा आहे. जोपर्यंत सुपर ट्रेंड सेलचा ट्रेड येत नाही तुम्हाला दुसरा कोणताच ट्रेड घ्यायचा नाही मध्ये. तर मित्रांनो तुम्हाला स्ट्रॅटर्जी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आपल्या स्ट्रॅटर्जी काही जरी प्रॉब्लेम आला मित्रांनो, तुमचा छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ म्हणून तुम्ही मला सांगू शकता, विचारू शकता. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला इथं तयार आहे. मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.